नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुका अद्यापही जाहीर झालेल्या नसल्या तरी राजकारण मात्र तापू लागलं आहे आणि यामध्ये पहिली ठिणगी टाकली आहे ती गणेश नाईक यांनी. गणेश नाईक यांनी ठाणे शहरातील गडकरी रंगायत येथे जनता दरबार सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. आपण जरी पालघरचे पालकमंत्री असलो तरी ठाणे जिल्ह्याशी आपला चांगला संपर्क आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने ठाणे जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे. त्यामुळे ठाणेकर नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जनता दरबार सुरू करणार असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यामुळे आणि जनता दरबार सुरू करण्याच्या या निर्णयामुळे आता पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि पालघरचे पालकमंत्री आणि वनमंत्री श्री गणेश नाईक समोरासमोर उभे ठाकणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. यापूर्वी देखील जनता दरबार श्री गणेश नाईक हे पालकमंत्री असताना कायम घेत होते. त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्थापित केलं आणि त्यानंतर गणेश नाईक हे नवी मुंबईपुरते मर्यादित राहिले होते. या कालावधीमध्ये नाईक आणि शिंदे संघर्ष देखील राज्याने बघितला होता. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांचा ठाणे शहरातील गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या तरी 2 महिन्यातनं एकदा जनता दरबार घेण्याचा निर्णय पालघरचे पालकमंत्री आणि वनमंत्री श्री गणेश नाईक यांनी घेतला आहे. ठाणे शहरातील गडकरी रंगायतन ही वास्तू अधिक नव्या झळाळीने ठाणेकर नागरिकांसमोर येणार आहे. गडकरी रंगायतन 1980 साली बांधलं गेलं. त्याच वेळेस त्याचं लोकार्पण देखील झालं आणि या संपूर्ण वास्तूने ठाणे शहराच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचा असा लौकिक निर्माण केला. मात्र काळाच्या ओघामध्ये गडकरी रंगायतन हे काहीसं जुन्या काळातलं वाटू लागलं आणि आता तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात बदलत चाललं आहे. नवनवीन सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना नवनवीन सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून सुमारे 23 कोटी रुपये खर्च करून गडकरी रंगायतांचं नूतनीकरण सध्या करण्यात येत आहे. या नूतनीकरणान्वये गडकरी रंगायतांचा अत्यंत विलोभनीय असा प्रकारचा पडदा देखील बदलण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 22 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गडकरी रंगायतांमधल्या सध्याच्या खुर्च्या या काहीशा छोट्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि प्रेक्षकांना या खुर्च्यांमध्ये बसताना थोडंसं अवघडून बसावं लागत असे. मात्र आता गडकरीच्या ज्या नवीन खुर्च्या येतील या अत्यंत ऐसपैस असणार आहे. सध्या जवळपास 1050च्या आसपास खुर्च्या रंगायतांमध्ये आहेत. नव्या ऐसपैस खुर्च्या आल्यानंतर सुमारे 50 ते 60 आसन क्षमता कमी होईल असं व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आकर्षक अशा प्रकारचं उद्वाहन हे गडकरी रंगायतांच्या मागच्या बाजूला लावण्यात येणार आहे. हे काचेचं उद्वाहन असणार आहे. या काचेच्या लिफ्टमधून गडकरी रंगायतांचा नयन मनोहर नजारा देखील नागरिकांना बघायला मिळणार आहे. आमदार श्री संजय केळकर यांनी चरई, लोकमान्य आळी आणि या परिसरामध्ये भेडसावणाऱ्या पाणी समस्यांसंदर्भात नागरिकांशी त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या ठिकाणचा पाणी प्रश्न ताबडतोब सोडवावा या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांकडे मागणी आणि सूचना देखील केल्या. या परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाणी टंचाई भेडसावते आहे. यामुळे या ठिकाणचे नागरिक अक्षरशः हवालदिल झाले आहेत. नागरिकांनी आमदार श्री संजय केळकर यांच्याकडे धाव घेतल्यानंतर श्री केळकर यांनी या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पाण्याची जर तूट भरून काढायची असेल, घोडबंदर परिसर असेल किंवा ठाण्याचा अन्य भाग असेल तर 50 MLD पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर मुंबई महापालिका, ठाणे
त्या ठिकाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त, दोन्ही महापालिकांच्या अशा माझ्या 4 मिटिंगा झाल्या आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाही मी सांगितलं, जवळजवळ 10 दिवस होऊन गेले, की ह्या पाण्याचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि तो आपण पूर्ण शहर पातळीवर पाण्याची कमीत कमी 25 MLD तातडीने देऊन सोडवावा. आज DPDCमध्ये देखील जर त्या विषयाची चर्चा निघाली तर त्याच्यामध्ये मी मांडणार आहे. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. जे ईश्वर असतं ते अभिजात, जे संपत नसतं ते अभिजात. अभिजाततेला सुरुवात नाही, ती परंपरा आहे. मराठी भाषा ही काल परवा निर्माण झालेली नाही, ती पूर्वापार चालत आलेली आहे. चंद्र, सूर्य, तारे, वारे, समुद्र तशी मराठी. त्यामुळे आपली मराठी भाषा ही कधीच नष्ट होऊ शकणार नाही. मातृभाषेवर जो निस्सीम प्रेम करतो तो जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करतो. मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली, प्राणवायूसारखी दरवळली अशी आपली मराठी भाषा असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी केलं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळेस ते बोलत होते. जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यावेळेस उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सांगता सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात संपन्न झाला. यावेळेस ते बोलत होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप अनेक वक्ते ठाणे आणि परिसरात असताना प्रवीण दवणे हे नावच त्यांना आठवावं, हा एक सर्वोच्च सन्मान आहे, नागरी सन्मान आहे आणि त्यामध्ये अतिशयोक्ती नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे जातील अशी शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे लांबलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी रखडण्याची शक्यता आहे. काल या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये सुनावणी होती. मात्र आता या सुनावणीसाठी 25 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे 25 फेब्रुवारीपर्यंत निकाल हाती येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यावेळेसुद्धा जर निकाल हाती आला नाही तर मात्र पावसाळ्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी शक्यता सध्या तरी व्यक्त करण्यात येत आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.